देशात आणि राज्यात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचं आर्थिक कंबरडं मोडलंय। पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसंच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांचं मासिक बजेट कोलमडलंय। केंद्र आणि राज्य सरकारनं महागाई नियंत्रणासाठी तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आलं। सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसत असून पेट्रोल, डिझेल, गॅस आणि कडधान्यांच्या दरवाढीमुळे घर खर्च सांभाळणं कठीण झालंय। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज मूक आंदोलन केलं। महागाईमुळे निदान अन्न, वस्त्र आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजा भागवता येत नसल्याचं कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी सांगितलं। वाढती महागाई केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर आज वरवंटा फिरवत आहे। मध्यमवर्गीय, गरीब, झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस आज या महागाईमुळे हैराण झालेला आहे। पंतप्रधान एका बाजूला महागाईवर बोलतात आणि परदेशी दौरे करतात, एका बाजूला म्हणतात सोनं घेऊ नका। सोनं काय, गहूसुद्धा घेण्याची ऐपत आज सर्वसामान्य माणसांची राहिलेली नाही। आज देशातला 40% नागरिक हा अर्धपोटी उपाशी राहून आपलं जीवन जगत आहे। म्हणून आज आम्ही मूक मोर्चा या ठिकाणी एवढ्यासाठीच काढलेला आहे, कारण मी आंदोलनं केली, वरडावरडी केली, पण या सरकारला काहीच कळत नाही। 3 माकडांची अवस्था या सरकारची झालेली आहे। एक म्हणते मला काय ऐकू येत नाही, एक म्हणते मला काही दिसत नाही, आणि एक म्हणते मला काही बोलता येत नाही। अशा अवस्थेमध्ये हे सरकार पोचलेलं आहे। त्यामुळं आज आम्ही शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हे मूक आंदोलन या ठिकाणी करून आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना मी निवेदन देणार आहे की केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं किमान सामान्य माणूस अन्न, वस्त्र, निवारा इथंपर्यंत त्याच्या गरजा भागाव्यात, इतकी महागाई यांनी कमीत कमी आटोक्यामध्ये ठेवावी अशी आमची सरकारला मागणी आहे। आणि सरकारनं डिझेल आणि पेट्रोलचे दर जे वाढवण्याचा धंदा चालू केलेला आहे, खरं म्हणजे सरकारनं जे 50% टॅक्स सरकार स्वतः घेतं आहे त्या टॅक्समधले कमी करावेत। जनतेला कुठलीही तोशीस लागता कामा नये याची दक्षता घ्यावी। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जाण्यावरून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली। महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असून सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देणारं निवेदन पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना देण्यात आलंय। या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर.के. पोवार, बाजीराव खाडे, गणेश जाधव, पद्मजा तिवले, फिरोज सरगूर, गणेश नलवडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते।